उपस्थित नाशिक इथे उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार मित्र, आजकाल फेक नॅरेटिव्हचा फार मोठा मुद्दा असतो आणि सरकार रोज फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे। तुम्हाला माहीत असेल की राज्यामध्ये जी घटना बदलापूरची घडल्यानंतर आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा मामला चालवू आणि आरोपीला फाशी देऊ अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। तुम्ही सगळे या घटनेच्या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्षांनी सविस्तर माहिती दिली आहे, पण मुख्यमंत्री किती असत्य बोलतात। जी घटना ज्या वेळेस घडली आणि त्याचा 2 महिन्यामध्ये आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालून फाशी दिली असं जे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलंय ते स्थानदार दिशाभूल करणारा आणि फेक नॅरेटिव्ह आहे। कारण घटना ऑगस्ट 2022 ची होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यावेळेस हे सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून महाराष्ट्रात आलेले होते। हे जे खोकेबाज आणि धोकेबाज आहे हे महाराष्ट्रात त्यावेळेस सरकार पाडण्याचा प्रवास करत होते आणि त्यांनी या घटनेची फाशीची शिक्षा जी सुनावली ती मार्च 2024 ला सुनावली, म्हणजे तब्बल 2 वर्षांनी। महाराष्ट्राच्या किमान मला असं वाटतं की यांना श्रेय घेण्याच्या नादामध्ये यांनी वर्षाचे महिने केले असावेत कदाचित आणि वरून कागद दाखवतात। अरे 2 वर्ष लागले, अजूनही तो नराधम सजा अजून झाली नाही, तो अपीलमध्ये आहे। आणि तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी, तुमचं पाप लपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना होत आहेत त्याला पडदा टाकण्यासाठी खोटं फेक नॅरेटिव्ह तुम्ही सांगताय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मी आपल्यापुढे एक माहिती आपल्यापुढे सांगतोय। हे राज्य आता महिलांसाठी आणि मुलींसाठी सुरक्षित नाही। यामध्ये जानेवारी ते जून मध्ये या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 2147 बालिकांवर बलात्कार आणि त्यांचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडलेली आहे। महाराष्ट्र आता महिला आणि मुलीवरील अत्याचारामध्ये सर्वात पुढे गेलेला महाराष्ट्र आहे। जसं आता भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरवर गेलंच आहे। 40% कमिशनखोरी या राज्यामध्ये खुलेआम सुरू आहे। तिजोरीची लूट, दरोडा टाकल्यासारखी तिजोरीची लूट सुरू आहे। महाराष्ट्राची तिजोरी ओरगडून खात आहे। ज्याच्या वाट्याला जेवढा मिळेल त्यासाठी स्पर्धा सुरू आहे आणि पैशाचं वाटप करण्यासाठी शीतयुद्ध 3ही लोकांमध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्राला खड्ड्यात टाकण्याचं पाप या लोकांनी सुरू केलेलं आहे। म्हणून आपल्या पुढे काही आकडे नक्की सांगितले पाहिजे। एनसीआरबीने जे काही महाराष्ट्रातील आकडेवारी घोषित केली त्यामध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांचं किती महिला बेपत्ता झाल्या याचे आकडे आमच्याकडे आहेत। हे सरकार आल्यापासून या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर अल्पवयीन मुली 1493 या बेपत्ता झाल्या आणि महिला 22,029, म्हणजे 23,522 महिला या राज्यातून आता मुली आणि महिला या बेपत्ता आहेत, गायब आहेत। हे राज्य आणि राज्यकर्ते हे खोकेबाज असंवैधानिक सरकार महिलांच्या सुरक्षितेसाठी, बालिकांच्या सुरक्षितेसाठी हे काम करतंय का? कायद्याचा धाक राहिलाय का? हा खरा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आता पडतोय आणि त्याला राजकीय स्वरूप देण्याचं काम, पॉलिटिकल मोटिवेटेड आहे म्हणायचं काम जर मुख्यमंत्री करत असतील एखाद्या घटनेवर पडदा घालण्यासाठी, लोकांचा उद्रेक झाला त्यावेळेस, तर मात्र हे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणार आहे। आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी उद्याचा बंद केलेला आहे। हा बंद राजकीय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेकी बाळींच्या सुरक्षितेसाठी उद्याचा बंद आहे। येथील महिला आणि माझ्या बालिका सुरक्षित नाही म्हणून आम्ही आता हा बंद पुकारलेला आहे। खरं तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालाच, पण महाराष्ट्र हा गुजरातला घाण ठेवण्याचं पाप करत आहे। 10 लाख कोटीच्या जमिनी प्राईम लोकेशनच्या गुजराती उद्योगपतींच्या घशात घातलंय आणि या राज्यातील
जवळपास 27 मोठे उद्योग गुजरातला पळवले आहे. मी उद्योग मंत्र्याला आवाहन करतोय की तुम्ही हाऊसमध्ये श्वेतपत्रिका काढायची घोषणा केली, तुम्ही अद्याप का काढली नाही? तुमची हिंमत असेल तर आता गुजरातला किती उद्योग गेलेत याची श्वेतपत्रिका त्वरित काढा, म्हणजे दूधचं दूध पाणीचं पाणी होईल. महाराष्ट्रातला तरुण आता अविवाहित बेरोजगार झालेला आहे. महाराष्ट्राच्या तरुणाची अवस्था, अविवाहित बेरोजगारांचा महाराष्ट्र, म्हणजे या राज्यामध्ये आता माझ्या बेरोजगार तरुणांना, युवकांना उघडं नागळं फिरवून आपलं सरकार गुजरातच्या चरणी लोटांगण घालतोय आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान विकण्याचं काम सुरू झालंय. मी आपल्याला इथे सांगेल की 15 वर्षामध्ये जेवढे टेंडर काढले गेले नाहीत तेवढे टेंडर या 2 वर्षामध्ये खोकेबाज आणि धोकेबाज सरकारने काढला. हा महाविनाशी सरकारने काढलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1,97,000 कोटीचे टेंडर काढले आणि प्रचंड कमिशन त्यातून वसूल केलं गेलं आणि मुंबई महानगरपालिका ही उद्ध्वस्त केली. त्या FD आता संपुष्टात येतील अशी अवस्था तिथे करून ठेवली. महाराष्ट्रामध्ये MMRDA आणि MSRDCच्या माध्यमातून 5 लाख कोटीचे टेंडर मागच्या 2 वर्षामध्ये राज्यामध्ये काढले. ते पाणी पुरवठा असेल किंवा इतर विभाग असेल, हे सर्व टेंडर काढून तिथून जवळपास 5 लाख कोटीमधून 20% कमिशन, म्हणजे 1 लाख कोटीचं कमिशन या त्रिकुटांनी, या असंवैधानिक सरकारने या राज्यामध्ये वसूल केलेला आहे. भ्रष्टाचाराने पूर्णतः अखंड बुडालेलं राज्य. आणि आज काय गती? कांद्याची गती. आज तर बांगलादेशाने डाळिंबावर 126% कर लावलाय. म्हणजे महाराष्ट्रातला डाळिंब हा आपल्या बांगलादेशातून बांगलादेशात जातो, कांदा बांगलादेशात मोठ्या प्रमाणात जातो. कांद्यावर 40% टॅक्स आणि डाळिंबावर 126% टॅक्स. हे महाराष्ट्र उद्ध्वस्त, शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप आहे. महाराष्ट्र आता शेतकऱ्यांचा आत्महत्येचा हात झालाय. या अत्याचार, बलात्कार, गुन्हेगारी हे महाराष्ट्राच्या आता संपूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी या सरकारने महाराष्ट्र पुढे नेलेला आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही पुढे जातो आहोत. महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. आजच्या मेळाव्याच्या संदर्भात माननीय चंदिताला साहेब आणि नानाभाऊंनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. पण एक शेवटचं सांगतो की आज इतके पैसे खर्च करून नाशिकला येताना 7 तास लागतात. मग हा पैसा गेला कुठे? कोणत्या कंत्राटदाराकडे गेला? 70% कंत्राटदार गुजरातचे, 70% जे आता टेंडर झाले 70% कंत्राटदार गुजरातचे. म्हणजे यांनी गुजरातच्या चरणी लोटांगण घालून महाराष्ट्राची अस्मिता गाण ठेवणारे असे म्हणजे दळभद्री आणि नालायक सरकार महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नाही. ते सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. यानंतर नाही, त्यांचा बोलवता धनी नेहमी कोण आहे हे माहीत आहे. उद्याचा बंद हा राजकीय नाही, हा लोकांचा भावनांचा आणि लोकांचा जो संताप आहे त्याविरुद्ध उद्याचा बंद आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जरी आवाज केला असेल तरी ती जनतेची भावना आहे. आणि जो काही कोणी कोर्टात गेला आहे तो कुणाचा माणूस आहे, कुणाच्या इशाऱ्यावर काम करतो आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला थोडीशी जर राज्याचा महाअधिवक्ता हे सांगतोय की बंद करणं गैर आहे, अरे संविधानाने आपला हक्क अधिकार मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने बंद आवाहन करणं, पुकारणं हे जर गैर असेल, हे घटनाबाह्य आहे का? म्हणजे लोक संविधानाला मानतात का आणि ते कुणाच्या इशाऱ्यावरती ते बोलतात, यामध्ये आता लपून राहिलेलं नाही. उद्याचा बंद राजनीतीचं प्रेरित नाही तर जनतेच्या उद्रेकाचा, जनतेच्या संतापाचा हे भावनेचा विषय आहे. आणि जनतेने ठरवलं आहे की उद्या बंद व्हावं महाराष्ट्र आणि झोपलेल्या सरकारला, झोपेचं सोन पांघरलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी उद्याचा बंद आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.